लोकसभा निवडणुकीत अडचणीत ठरलेले प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या माध्यमातून महायुतीचे सरकार प्रयत्न करीत आहे। त्यातूनच कांद्याचे भाव ठरविण्याचा अधिकार, दूध भाव वाढ यासारख्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून विधानसभा निवडणुकीला समोर जाण्याचा प्रयत्न होत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील विधानसभेपूर्वी घोषणा होण्याची शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला। लोकसभा निवडणुकीत झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले असून या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील विधानसभेची तयारी सुरू केली असून नगर जिल्ह्यापासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला सुरुवात केली आहे। आता 2 दिवस खासदार तटकरे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्याची माहिती देण्यात नाहाटा हे पत्रकारांशी बोलत होते। गेल्या काही दिवसापासून सरकारच्या धोरणांवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यामध्ये कांदा निर्यात धोरण, दुधाचे पडलेले भाव, शेतमालाचे कोसळलेले दर, रासायनिक खते, बियाणांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। लोकसभा निवडणुकीत सरकार विरोधी या असंतोषाचा भडका उडाल्याचे दिसले। नगरसह अनेक मतदारसंघात शेतकऱ्यांचा हा उद्रेक महायुतीच्या पराभवासाठी जबाबदार ठरल्याचे विश्लेषण झाले आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुतीकडे अनेक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत। यामध्ये कर्जमाफीचाही समावेश असू शकतो असे म्हटले जात आहे। दरम्यान 2016-17 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी दिली होती। त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देऊन निवडणुकीतील शब्द पाळला होता। त्यानंतर आता 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्यासाठी सरकारने हालचाली होऊ शकतात असे म्हटले जाते। यावर शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्ती देण्यासाठी राजू शेट्टी यांनी सुद्धा सरकारकडे मागणी केलेली आहे। त्यामुळे त्यांनी राज्यात आजपासून आंदोलन सुद्धा उभारल्याचे दिसून येत आहे। उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकला जात आहे, त्यामुळे शेतीसाठी काढलेले कर्ज शेतकऱ्यांना फेडता आले नाही। कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत। सरकारच्या जाचक धोरणामुळे ही स्थिती ओढवली आहे। त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे असे राजू शेट्टी म्हणाले। अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना ठेच लागली। हेच दुर्लक्ष कायम राहिले तर आगामी निवडणुकात पाय रक्तबंबाळ होतील असेही ते म्हणाले। झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राज्यात उद्यापासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती यशस्वी करून राज्याला कृषीप्रधान बनविले। त्यांच्या जयंती दिनी माहुली तालुका पुसद या त्यांच्या जन्मगावातून कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात करीत आहोत। शेतकरी कर्जाच्या जोखडातून मुक्त व्हावे, शेतीमालाला योग्य भाव मिळावा याकडे सरकारने लक्ष वेधून घेणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले। त्या ठिकाणी विजयकुमार जाधव, माणिक गायकवाड सुद्धा उपस्थित होते। त्यानंतर बोलताना ते पुढे म्हणाले की आमची बहीण आम्ही सांभाळू, राज्य शासनाने त्यांची काळजी करू नये। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावर शेट्टी म्हणाले सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफ करून शेतमालाला योग्य भाव द्यावा। असे केले तर आमच्या बहिणींना सांभाळ आम्हीच करू। सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी सरकारला अशा योजनांचा आणण्याची गरज भासणार नाही। सरकारचा सन्मान निधीसुद्धा आम्हाला नको। आंदोलन केल्याशिवाय पीक विमासुद्धा मिळत नाही अशी स्थिती असल्याचे शेट्टी म्हणाले। मी स्वतः शेतकरी आहे, खडकावर शेती करण्याचा अनुभव आहे। आता सरकाररूपी खडकावर शेती करून शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती मिळवून द्यायची आहे असे सांगून शेट्टी म्हणाले शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, त्यांना कर्जमाफी देऊन दिलासा देणे गरजेचे आहे। असे असताना इतर आवश्यक घोषणा सरकार करीत आहे। शक्तीपीठ मार्ग हे त्यापैकीच एक उदाहरण आहे। राज्यातील एकाही भक्ताने शक्तीपीठ मार्गाची मागणी केली नाही।
सध्याचा मार्ग सुव्यवस्थित आहे. असे असताना केवळ कंत्राटदारांना पोचण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग लादला जात आहे. याला आमचा विरोध राहील. विकासाला आमचा विरोध नाही, पण विकासाला नावाखाली जर शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणार असाल तर त्याला विरोध कायम असेल, असे राजू शेट्टी म्हणाले. समृद्धी महामार्गातून अमाप पैसा कमावला गेला. त्या पैशातून आमदार खासदारांची घरे विक्री झाली. आता सरकारला शक्तीपीठ मार्गाच्या माध्यमातून कोणाला शक्ती द्यायची आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी वडेट्टीवार हे सुद्धा आग्रही आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असून निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्येपैकी 30% आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे घोषणावह नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचे थकीत बिल माफ करावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सत्ताधाऱ्यांच्या 293 अन्वय प्रस्तावांवर बोलताना वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरकारला शेतकरी विरोधी धोरणांची पोलखोल केली. वडेट्टीवार म्हणाले की नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजले आहेत. त्यात आता सरकार पुरस्कृत संकट उभी केली जात आहेत. निर्यात बंदी, शेतमालाला भाव नाही, हमी भाव नाही, वाढत्या कर्जाचा बोजा, पीक विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक, खते, बी बियाणे, शेती अवजारे यांचे वाढलेले दर, तसेच महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या 6,000 रुपये मदतीचा उपयोग होत नाही. बैल गेला आणि झोपा केल्या, अशी या सरकारची परिस्थिती आहे. दिरंगाईवीर सरकारने आता प्रचार, निवडणुका, प्रसिद्धी, टेंडर, कंत्राट यातून बाहेर पडून शेतकऱ्यांसाठी झोकून देऊन काम करावे, अशी शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. वडेट्टीवार म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांना 15,000 कोटीची मदत केली असं मुख्यमंत्री म्हणाले होते, पण सरकारी माहितीनुसार फक्त 4,600 कोटींची मदत शेतकऱ्यांना पोहोचली आहे. तुम्ही केंद्र सरकारला 3,500 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला, पण तुम्हाला केंद्राने काही मदत केली नाही. हा तुमचा फेक नेरेटिव्ह म्हणायचा का, असा सवाल वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला. हमीभाव जाहीर करायचा आणि शेतमाल खरेदी करायचा नाही, अशी सरकारची दुटप्पी भूमिका आहे. हमीभावाचा दावा दिशाभूल करणारा आहे. सोन्यावर 3% GST आणि शेतीला साधनसामुग्रीवर 18% GST लावणारे हे शेतकरी विरोधी सरकार आहे. वडेट्टीवार म्हणाले की राज्यात बोगस बियाणांचा सर्रास विक्री सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत, मात्र सरकारकडचे याकडे लक्ष नाही. पीक विमा कंपन्यांची मुजोरी वाढली आहे, त्यांना देखील जरब बसली पाहिजे. कांदा, कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकरी संकटात आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अनुदान, ही योजना वास्तवात फसवी आहे. मात्र या योजनेमध्ये कागदांचा भाव केला जात आहे. मागणींच्या प्रमाणात शेतकऱ्यासाठी शेततळी मंजूर केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांचा देखील बोजवारा उडाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना 2023-24 अंतर्गत मागेल त्याला ठिबक सिंचन, फळबाग शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, अत्याधुनिक पेरणी यंत्र व कॉटन श्रेडर या घटकांची सेवा शेतकऱ्यांना पुरवली जाते. परंतु योजनेप्रमाणे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्षात लाभ झाला, हा देखील प्रश्नच आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. आसमानी संकटाबरोबरच सरकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकऱ्याचे आत्महत्या करत आहेत. त्यामुळे बळीराजा या महापापी सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे.